दिवसभर फ्रेश राहायचं असेल तर नाश्त्याला खा मिश्र डाळीचे डोसे। मुलांना डब्यात देण्यासाठी नाश्त्यासाठी हा एक अतिशय उत्तम पदार्थ आहे। डाळींचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रोटीनयुक्त असलेला हा डोसा खायला देखील चविष्ट लागतो। हा डोसा बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलेलं आहे ते एकदा बघून घ्या। एका बाउलमध्ये 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मेथी दाणा घातलेला आहे। हे सगळं 2 ते 3 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं। डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। हे सगळं कमीत कमी 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचं। 5 ते 6 तासानंतर डाळ आणि तांदूळ छान भिजले गेलेले आहेत। भिजलेले डाळ आणि तांदूळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत। हे सगळं आता आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे। आता हे बारीक वाटून घेतलेलं पीठ एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं। हे पीठ हाताने 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्यायचं। फेटताना हे पीठ एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं, म्हणजे हे पीठ छान फुगतं। आता हे मिश्रण झाकण ठेवून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी आता सकाळी हे मिश्रण तुम्ही बघू शकता किती छान फर्मेंट झालेलं आहे। खूप छान जाळी देखील पडत आहे। आता ह्या मिश्रणामध्ये मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। आता हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं। ह्यावेळी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या किंवा आलं लसूण पेस्टसुद्धा घालू शकता। अशा प्रकारे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे। आता त्याचे डोसे बनवून घेऊ। तवा तापला की त्याला तेल लावून घ्यायचं। नेहमीप्रमाणेच तव्याला तेल लावून त्याचे डोसे तयार करून घ्या। हे डोसे खूप पातळ पसरवू नका, नाहीतर ते तव्याला चिकटून बसू शकतात। ह्या डोश्याच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाजीची स्टफिंग देखील भरू शकता। हे डोसे चहासोबत खाण्यासाठी, नाश्त्यासाठी तसंच टिफिनला देण्यासाठी अगदी झटपट तयार होणारे आहेत। ह्यासारख्याच झटपट होणाऱ्या आणि पौष्टिक असणाऱ्या नाश्त्याचे अनेक प्रकार मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। ते जर बघितले नसतील तर नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तांदूळ आणि उडीद डाळ घालून केलेले डोसे आपण नेहमीच खातो। हे डोसे तर पौष्टिक असतातच, पण उडदाच्या डाळीसोबतच तुम्ही इतरही डाळी घातल्या तर हे डोसे अधिकच पौष्टिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर प्रोटीन्स देणारे असतील। अशा प्रकारे पहिला डोसा आता तयार झालेला आहे। उरलेले सगळे डोसे आता मी असेच बनवणार आहे। भरपूर प्रोटीन्स असलेली डोशांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।